पुढील उदाहरण काय दिले बघा. संजू दररोज एका चौरसाकृती बागेभोवती 12 फेऱ्या पूर्ण करतो. बागेच्या प्रत्येक बाजूची लांबी 120 मीटर आहे. तर संजू दररोज किती अंतर चालतो ते किलोमीटर आणि मीटरमध्ये लिहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय केलं बघा. माझ्याकडे काय आहे की एक चौरसाकृती बाग आहे. काय आहे बघा, एक चौरसाकृती बाग आहे. ह्याच्या काय करतो रे संजू 12 फेऱ्या काय करतो रे पूर्ण करतोय. एका बाजूची लांबी किती आहे रे 120. काय आहे 120. तर आपल्याला काय करायचं आहे, जे काही 12 फेऱ्या पूर्ण करतो तर ते अंतर किती आहे ते आपल्याला लिहायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलं आहे चौरसाची लांबी. तर पहिल्यांदा आपण काय करूया, जे काही 12 फेऱ्या ऐवजी आपण एका फेरीचं पहिल्यांदा काय करूया अंतर काढून घेऊया. म्हणून बघा मी असं लिहिलं तर एक फेरीचे अंतर काय आहे बघा. एक फेरीचे अंतर काय येणार आहे बघा. एक फेरीचे अंतर काढण्यासाठी मला काय करावं लागेल, जे काही हा चौरस आहे ह्या चौरसाची पहिल्यांदा मला काय करावी लागेल, परिमिती घ्यावी लागेल. मग ती परिमिती काय असते रे, तर ती परिमिती असते बघा 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमितीचं सूत्र काय आहे 4 गुणिले बाजू. म्हणजेच काय बघा 4 गुणिले बाजू किती आहे 120 मीटर. चला तर मग हा गुणाकार करूया. काय येणार आहे बघा, 4नं जर मी 120ला गुणलं तर काय येणार आहे 4 गुणिले 0 0 आणि 12 चोक काय येणार आहे 48 म्हणजेच 120 मीटर. तर इथं काय येणार आहे 480 मीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, एका फेरीचे अंतर किती झालं रे 448 मीटर. पण आता इथे काय सांगितलं आहे, हा जो काही संजू आहे, संजू किती फेऱ्या मारतोय रे, संजू किती फेऱ्या मारतोय, संजू 12 फेऱ्या मारतोय. काय करतोय 12 फेऱ्या मारतोय. तर आता आपण काय करूया, जे काही संजूने 12 फेऱ्या मारल्यात त्याचा पहिल्यांदा आपण काय करूया रे, तो किती अंतर चालतो. तर बघा संजू 12 फेऱ्यामध्ये चाललेले अंतर आता आपल्याला माहिती आहे एका फेरीमध्ये किती चाललं आहे रे 480. तर 12 फेऱ्यांसाठी काढायचं असेल तर काय करायचं आहे, 12 गुणिले जे काही एका फेरीचे जे काही अंतर आहे ते किती आहे रे 480. म्हणून काय होणार आहे 12 गुणिले 480 मीटर. आता बघा मी काय केलं रे, 12ने डिरेक्टली ह्या 480ला गुणलं तर काय येणार आहे बघा 12 गुणिले 0 0 12 8 96 96 6 हातचा गेला 9 12 चोक 48 48 अधिक 9 बरोबर 57. म्हणजेच बघा संजू 12 फेऱ्यामध्ये किती अंतर चालतो रे 5760 मीटर. हे काय झालं रे मीटरमध्ये. आता बघा मला काय माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजेच काय असणार आहे 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजेच काय असणार आहे 1000 मीटर. तर 5760 मीटर आहे. ह्याचं रूपांतर मी कसं केलं बघा, तर ह्याला मी काय म्हणलं बघा, हे आहेत 5000 काय आहेत रे 5000 अधिक 760 मीटर. लक्षात आलं काय, हे 560 मीटर आणि हे 760 मीटर. ह्याचंच मी कन्वर्जन कसं केलं रूपांतर, हे आहे 5 किलोमीटर आणि हे किती आहे रे 760 मीटर. काय आहे रे 760 मीटर. म्हणजेच जो काही संजू आहे हा संजू 12 फेऱ्यांमध्ये 5 किलोमीटर 760 मीटर एवढे अंतर चालतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. काय आहे एक चौरस आहे म्हणजेच काय बाग आहे आणि ह्या बागेची जी काही बाजू आहे ती किती आहे 120 मीटर. त्यामुळे पहिल्यांदा मी काय केलं, त्या चौरसाची परिमिती काढली आणि तशीच जी काही एक परिमिती आहे अशी मला काय करायची 12 परिमिती काढायची. म्हणून मी काय केलं 12 गुणिले एका चौरसाची परिमिती. तर आपल्याला काय केलं रे 12 ज्या काही संजूने मारलेल्या फेऱ्या आहेत त्याचं आपल्याला अंतर मिळालं. लक्षात आलं का. त्यानंतर बघा एका आयताकृती भूखंडाची लांबी 50 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. त्याच्या कडेने तारेचे 3 पदरी कुंपण घालायचे आहे. तारेचा दर 60 रुपये प्रति मीटर असल्यास कुंपणासाठी लागणारा तारेचा खर्च किती येईल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिले बघा रे, की आयताकृती भूखंड दिला आहे. म्हणजेच बघा मी काय करते, हे जे काही आयताकृती हा आयत आहे आणि ह्या भूखंडाची जी काही लांबी आहे ती किती आहे रे, ही आहे 50 आणि रुंदी किती आहे तर ही आहे
30. आता ह्याच्याकडे आपल्याला काय करायचं रे, 3 पदरी म्हणजेच काय करायचे, 3 पदरी कुंपण घालायचे. त्या तारेची किंमत किती आहे रे, 1 मीटरला 60 रुपये. पहिल्यांदा आपण काय करूया बघा, जे काही हे आयत आहे या आयताची पहिल्यांदा आपण काय करूया, परिमिती काढूया. म्हणजेच ती काय येणार आहे बघा, परिमिती बरोबर काय असते रे आयताची परिमिती, 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. लक्षात आलं का? चला काय आहे रे, 2 गुणिले लांबी किती आहे रे 50 अधिक 2 गुणिले रुंदी, 2 गुणिले रुंदी, रुंदी किती आहे 30. चला गुणाकार करूया. काय होणार आहे बघा, 50 दुने 100, 50 दुने 100 अधिक 30 दुने काय येणार आहे 60. 100 अधिक 60 बरोबर काय येणार आहे 160 मीटर. काय आहे 160 मीटर. म्हणजेच हा जो काही आयत आहे ह्या आयताची जी काही परिमिती आहे ती किती आहे रे 160 मीटर. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचे, ह्या भूखंडाभोवती किती काय करायचे रे, तारेचे 3 पदरी कुंपण. म्हणून आपल्याला काय करायची, पहिला जी काही तार आहे ती तार किती लागेल बघा. म्हणजेच दुसरा काय करायचं, तारेची लांबी काढूया. बघा तारेची लांबी कशी काढायची, तर आपल्याला काय करायचं, 3 पदरी कुंपण घालायचे. म्हणून इथं काय येणार आहे 3 गुणिले काय येणार आहे, ही जी काही आयत आहे म्हणजे जो काही आयताकृती भूखंड आहे त्याची परिमिती किती आहे रे 160. म्हणून काय येणार आहे बघा, मी काय केलं, 3 गुणिले 0 0 आणि 16 त्रिक काय येणार आहे 48. काय येणार आहे 48. म्हणजेच काय आलं, तारेची लांबी किती येणार आहे रे 448 मीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जर मी तारेचं काय केलं, 3 पदरी कुंपण घातलं तर त्या तारेची लांबी किती येणार आहे 480 मीटर. पण आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय दिले बघा रे, तर आपल्याला 60 रुपये म्हणजे प्रति मीटर, 1 मीटरला किती आहे रे, तर 60 रुपये. किती आहे बघा 60 रुपये. तर आपल्याला काय करायचं, हे जे काही 480 मीटर आहेत ह्याची काय करायची रे, तारेची किंमत काढायची. म्हणजेच बघा जे काही तारेचे कुंपण घालायचे त्यासाठी जे काही तार लागणार आहे ती किती आहे 480. म्हणून इथं काय होणार आहे 60 गुणिले 480. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? पहिल्यांदा हे जे काही 60 आहे 60नं मी काय केलं रे, ह्या शून्याला गुणलं. बघा ह्या शून्यानं ह्या मी संख्येला गुणलं तर उत्तर येणार आहे 0. मग काय करते मी, 6नं काय करते रे, ह्या संख्येला गुणते. 6 गुणिले 0 0, 6 8 48ची 8 हातचा गेला 4. बघा 6 चोक 24, 24 अधिक 4 बरोबर 28. म्हणजेच प्रति मीटरला किती आहे तारेची किंमत 60 रुपये. पण जर 480 ही तारेची लांबी असेल तर त्यासाठी येणारा खर्च किती आहे रे 28,800 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच इथे काय येणार आहे बघा, जे काही कुंपणासाठी बघा कुंपणासाठी लागणाऱ्या तारेची किंमत किती येईल रे, तर ती येईल 28,800 रुपये. लक्षात आलं का? बघा विद्यार्थी मित्रांनो एका खेळात चौरसाकार क्रीडांगणाभोवती धावावे लागते. क्रीडांगणाच्या प्रत्येक बाजूची लांबी 20 मीटर आहे. एका खेळाडूने त्या क्रीडांगणाभोवती 5 फेऱ्या घातल्या तर तो किती अंतर धावला. बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय सांगितलं बघा, क्रीडांगण आहे ते कसं आहे चौरसाकार आहे. म्हणजेच काय आहे रे, हा चौरस आहे आणि त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी किती आहे रे 20. किती आहे 20. एका खेळाडूने काय केलं रे, अशा 5 फेऱ्या घातल्या तर तो खेळाडू किती अंतर धावला हे आपल्याला काढायचं आहे. पहिल्यांदा आपण काय करूया, हा जो काही चौरस आहे ह्याची पहिल्यांदा काय करूया, परिमिती काढूया. म्हणजेच काय होणार आहे बघा, परिमिती बरोबर चौरसाची परिमिती किती येते रे 4 गुणिले बाजू. तर आता बाजू किती आहे 20 मीटर. म्हणून काय येणार आहे 4 गुणिले 20. तर हा गुणाकार केल्यानंतर काय येणार आहे 20 चौका 80. म्हणजेच काय येणार आहे 80 मीटर. ते जे काही क्रीडांगण आहे चौरसाकार त्याची परिमिती किती आली रे 80 मीटर. आता बघा जो काही खेळाडू आहे तो किती फेऱ्या घालतोय रे 5 फेऱ्या. किती फेऱ्या घालतोय 5 फेऱ्या. म्हणजेच त्या खेळाडूने जे काही 5 फेऱ्या घातल्या तर ते किती अंतर झालं, तर बघा मी काय घेतलं बघा, एकूण अंतर काय असणार आहे बघा, एकूण अंतर बरोबर
काय येणार आहे, जो काही खेळाडू आहे तो किती फेऱ्या घालतो रे, 5 फेऱ्या. म्हणून इथे काय येणार आहे, 5 गुणिले त्या क्रीडांगणाची परिमिती किती आहे रे, 80. म्हणून काय येणार आहे, 80. चला तर मग काय करूया, हा गुणाकार करूया. 5 गुणिले 0 0, 8 पंचे 40 किंवा 5 8 40. म्हणजेच काय झालं बघा रे, जो काही खेळाडू आहे त्या खेळाडूने जर त्या मैदानाला 5 फेऱ्या घातल्या तर ते अंतर किती होणार आहे, 400 मीटर. लक्षात आलं का? म्हणजेच हे उत्तर काय येणार आहे बघा, त्या खेळाडूने क्रीडांगणाभोवती 5 फेऱ्या घातल्या तर तो 400 मीटर अंतर धावला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? बघा, ही जी काही आपण उदाहरणं सोडवतो ह्यामध्ये काय करायचं आहे, तो आयत आहे का चौरस हे समजून घ्यायचे आणि ह्यामध्ये काय करायचं आहे, ते सूत्र वापरायचं आहे. म्हणजे चौरसाची परिमिती असेल किंवा आयताची परिमिती. आहे ना सोपं?